तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार रॅपिड जन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावनो. आजचा व्हिडिओ भावनो तुम्हाला थंबनेलला समजलं असेल की आजचा कोणत्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ केलेला आहे भावनो. तर आज आपण केलेलं आहे भावनो गणेशोत्सवानिमित्त आपण काय केलेलं आहे, फोटोशॉपमध्ये फुल टू प्रिंटेड असं काय केलं आहे आपण भावनो, पावती बुक डिझाईन केलेलं आहे. जे तुम्हाला भावनो पाहिजे असतं, भरपूर जणांनी कमेंट केले होते की भावनो फोटोशॉपवरती घेऊन या. पिक्सल लॅबवरती मी ऑलरेडी घेऊन आलेलो आहे पावती बुक डिझाईन फोटोशॉप वरती. आता भावनो आजचा व्हिडिओ येतोय, लक्षात ठेवा. ओके, चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियल भावनो. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असणारे भावनो, तुम्हाला 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. कुठेही पासवर्ड सांगू शकतो भावनो, लक्षात ठेवा. त्यासाठी व्हिडिओ आवर्जून पूर्ण पहा, त्याशिवाय तुम्हाला पासवर्ड भेटणार नाही भावनो. ओके, त्याच्यानंतर इथे इमेज साईजवरती यायचं भावनो. इमेज साईजवरती याच्यानंतर मी आता कोणती प्रिंटिंग साईज ठेवलेली आहे, जी आपल्या गणेशोत्सव पावती बुका निमित्त. ओके, जे पावती बुक असणार आहे भावनो, जे तुम्हाला प्रिंट येणार आहे ना, त्याची मी साईज सांगून देतो तुम्हाला, लक्षात ठेवा. ओके, साईज बघू शकता इथे काय ठेवलेली आहे, इंचेसमध्ये ठेवलेली आहे 11. जो आपला A4चा पेज असतो, लक्षात ठेवा, A4च्या पेजवरती तुम्ही 2 प्रिंट काढू शकता, असा भावना होते. त्याची आपण साईज केलेली बघू शकता. इंचेसवरती बघू शकता 11 इंचेस आणि हाईट ठेवलेली आपण 4 इंचेस. ओके, त्याची जी रुंदी असणार आहे भावना, जी 4 इंचेस असणार आहे, तुम्ही 3 इंचेस पण 4 इंचेसच ठेवा, कारण 4 इंचेसमध्ये बेस्ट, लक्षात ठेवा. ओके, ओके गेले भावनो. ओके, याच्यानंतर 300 DPI ठेवलेली आहे भावनो. RGBमध्ये आहे, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही प्रिंटिंगला द्याल तेव्हा त्यांना सांगा की CMYK करून प्रिंट काढा, तेव्हा त्यांची प्रिंटिंग कडक येईल, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता लेअरमध्ये बघायचं आहे तुम्हाला काय काय मी दिलेलं आहे. सर्व एअरटेबल अशी PSD फाईल दिली आहे. जे भावनो मोबाईल युजर असतील ते पण आपल्या मोबाईलमध्ये यूज करू शकतात. त्यांसाठी काय लागणार आहे, फोटोपियाचे ॲप्लिकेशन लागणार आहे. ओके, लक्षात ठेवा. तर फोटोपियामध्ये ओपन करून घ्यायची आहे फाईल. तुम्हाला सर्व एअरटेबल आहे, तुम्हाला फक्त लोडिंगला टाईम जाईल, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे बॅकग्राऊंड बघू शकता काय काय आपण सेट केलेले आहे, कोणते कोणते फॉन्ट सेट केले आहे, त्याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे भावना, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता एक लेफ्ट साईडला पण काय केलेलं आहे, व्हाईट पोर्शन आहे. त्या व्हाईटमध्ये थोडासा लाईट पिंक आहे भावना. ओके, आणि एक राईट साईडला रेड कलरचा भावना बॅकग्राऊंड आहे, लक्षात ठेवा. ओके, त्या रेड कलरच्या बॅकग्राऊंडवरती आपण काय लिहिणार आहोत, जी आपण पावती फाडून देतो दुसऱ्याला. ओके, त्याची माहिती जी ह्या रेड पोर्शनवरती येणार आहे, लक्षात ठेवा. थंबनेलला तुम्ही बघू शकता कशी पावती बुक झाली ती तुम्हाला दिसूनच येईल. ओके, त्याच्यानंतर पुढे येतोय. पुढे याच्यानंतर इथे आता सुरुवात करणार आहे आपण टायपिंगला डायरेक्ट. ओके, कारण की एवढाच आपला पोर्शन असणार आहे, लक्षात ठेवा. हा जो व्हाईट पोर्शन असणार आहे तो बुकमध्येच राहणार आहे, जसं की त्याच्यामधून भावनो काय असणार, इथून लाईन येणार आहे, लक्षात ठेवा. हे जो व्हाईट आणि रेड कलरच्या जी मध्ये एकदम बॉर्डर झाले भावनो, तिथून कट होणार आहे, लक्षात ठेवा. तर त्यांना सांगा की इथून कट करायचं आहे. ते कट करायचं भावनो, त्यांची जी कटिंगची जी बॉर्डर असते ते ठेवून देतील आणि कट करून पावती बुक डिझाईन करून देतील. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता पहिला पासवर्ड आहे भावनो 97. ओके, त्याच्यानंतर पुढे येतोय. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आपण काय केलं, गणपती बाप्पांचं आपण काय केलं, ओव्हरले मारलेला आहे, जेणेकरून एकदम कडक लुक यावा. ओके, मी यांना लॉक करून घेतो, जेणेकरून मला कोणते प्रॉब्लेम होणार नाही पुढे लेअर ओपन करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, जे मला म्हणजे ज्या मंडळाकडनं जे नाव आलं होतं भावनो, त्यांचं आपण नाव इथे लिहिलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला, जय बजरंग गणेश मंडळ. ओके, त्याच्यानंतर त्यांना आपण काय केलं, शॅडो दिलेला आहे. शॅडो देऊन तुम्ही बघू शकता. हे जर तुम्हाला शॅडो पाहिजे असेल तर काय करायचं, इथे बघू शकता प्लगइन आहे भावनो. ओके, प्लगइन म्हणजे विंडोमध्ये जायचं आहे. विंडोमध्ये गेल्याच्यानंतर इथे ॲक्शनवरून इथं खाली यायचं भावनो, इथे प्लगइनचं ऑप्शन असेल तुम्हाला दिसून येईल. ओके, इथे शोधायचं भावनो प्लगइनचं ऑप्शन. ओके, इथे ॲक्शन आहे बघा 3Dच्या खाली. ॲक्शनवरती क्लिक केलं तर Alt F9 वर हा जो प्लगइनचा ऑप्शन आहे तो ओपन होतो. इथे बघू शकता ॲक्शन. त्या ॲक्शनमध्ये काय आहे भावनो, लॉंग शॅडो 255 पिक्सल. ओके, म्हणजे कोणत्याही फॉन्टला जर तुम्हाला शॅडो द्यायची असेल पिक्सलमध्ये, कडक दिसेल भावनो, त्यासाठी यायचं तुम्हाला ॲक्शन जे बटन असणार नाही ते ऑन करावं लागेल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे काय असणार आहे व्हाईट, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं जसं की आपण एखाद्याला पावती बुक देतो भावनो. ओके, तर त्याचं काय असणार आहे भावनो, इथे मॅटर येणार आहे, त्यांचं नाव वगैरे जे काय असणार आहे ते ह्या पोर्शनमध्ये लिहायचं. ओके, तुम्ही याला वाढवू शकता. प्लस मी इथे जी जागा ठेवली भावनो, ते आपले गणपती बाप्पांचा फोटो आपण इथे ॲड केलेला आहे. ओके, बघू शकता. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, आयकन केलेले आहे सर्व ह्याच्यामध्येच क्रिएट केलेले आपण फोटोशॉपमध्ये. फुल टू एडिटेबल अशी PSD फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो भावनो, आणि एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन आपल्या येत असतात, लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या बेल आयकॉनला ऑलवरती सेट करायला विसरू नका भावनो, जेणेकरून मी जे जे नवीन व्हिडिओ टाकेन ना भावनो, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता जय बजरंग गणेश मंडळ, जय बजरंग बालाजीनगर संभाजीनगर पुणे, जो काही आपण पिनकोड असणार आहे तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव, हे हा बघू शकतो फॉन्ट, हा भावनो फॉन्ट आहे, सर्व मराठी फॉन्ट आहेत. फक्त हा जो जय बजरंग गणेश मंडळ, हा जो वरती तुम्हाला येलो कलरमध्ये फॉन्ट दिसतोय तो आहे भावनो इन्फिनिटी 23 नंबरचा फॉन्ट. ओके, त्यामध्ये कन्वर्टिंग करायचे, लक्षात ठेवा. बाकी त्याच्यानंतर हा जो खाली तुम्हाला नाव सिम्पलमध्ये दिसत आहे तो फॉन्ट असणार आहे देवनागरी फॉन्ट.
जे गुगलवरती तुम्हाला भेटून जातील जर तुम्ही सर्च केले देवनागरी फॉन्ट. ओके, सर्व ॲडिटेबल आहेत मराठी. मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण दिलेत, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते भावनो, जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास नको व्हायला, म्हणजे फॉन्ट मिसमॅच व्हायला. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता पावती. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, हे तर एवढं सर्व झालेलं आहे भावनो. ओके, गणपती बाप्पांचा पण आपण फोटो इथे ॲड केलेला आहे. तुम्हाला जर चेंज करायचं असेल तुम्ही चेंज करू शकता. मी तर सांगेन आहे तसं राहू दे, कारण की याच्यावर आपण बॅकग्राऊंडनुसार आपण तो सेट केलेला आहे. इथे बघू शकता पावती नंबर आहे भावनो. इथे पावती नंबरच्या पुढे आपण काय केलेलं आहे, जागा ठेवलेली आहे. सर्व ॲडिटेबल आहे. इथे लेअरमध्ये तुम्हाला दिसून येईल पावती बुकमध्ये. जर तुम्ही प्रिंटिंगला दिली एकदम HD क्वालिटीमध्ये प्रिंटिंग येणार आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता दिनांक आपण लिहिलेला आहे. ओके, दिनांकमध्ये तुम्हाला इथे काय दिसेल बघू शकता, पावती नंबर. इथे पुढे एवढी स्पेस आहे, त्याच्यामध्ये ते किती पण प्रिंट काढून म्हणजे आपलं तुम्हाला सांगून नंबर देऊ शकतात. ओके, दुसरा पासवर्ड भावानो 35. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता श्री वसव इथे तुम्हाला दिसत असेल. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो यान्सकडून. इथे बघू शकता जे सर्व आपण इथे ओपन करूया, जेणेकरून तुम्हाला दिसेल. ओके, श्री वसव. ओके, आपण हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर यान्सकडून अक्षरी रुपये. आता याच्या पुढे आपण एक लाईन देणार आहे. लाईनीसाठी आपण काय केलेलं आहे, इथे बघू शकता हा रो आपण खाली इथे ॲड केलेला आहे. त्या लाईनीसाठी आपण इथे बघू शकता रेक्टँगल आहे इथे दिसत. ओके, रेक्टँगल घेऊन आपण एकदम बारीक लाईन, त्याला भावना जराही हलवू नका. जर तुम्ही हलवले तर काय होणार आहे भावना, तुम्ही त्याला इथे मी लॉक करून ठेवतो. ओके, आहे जसे आपण सेट केले आहे त्याच्यामध्ये आपण आपलं जो नाव वगैरे जे तुम्ही पावती द्याल त्यांची इथे नाव येणार आहेत, लक्षात ठेवा. ओके, नंतर पुढे येते. हे सर्व झालेलं आहे भावना. आता इकडचं प्लस इकडे स्वाक्षरी आपण लिहिलेलं आहे. जे भावना पावती बुक देतील त्यांची सही वगैरे जे असतील ते इथे करतील. ओके, आता जो लेफ्ट साईडचा पोर्शन राहिला भाऊ त्यामध्ये काय लिहायचं आहे, लक्षात ठेवा. ओके, जे इकडची जी माहिती आहे ना भाऊ तीच इकडे फिरवायची आहे, लक्षात ठेवा. इथे बघू शकता आता आपण इथे लेफ्ट साईडला लिहायला सुरुवात करणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे आपण बघू शकता जय बजरंग गणेश मंडळ. जसं आहे तसं आपण इथे लिहिलं आहे सेम फॉन्टमध्ये, फक्त कलर चेंज केलेला आहे. खाली बघू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे ते सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त भावना. जे मी सांगतोय ना ते पूर्ण ऐकून घ्या, त्याशिवाय तुम्हाला डिझाईन समजणार नाही भावना. ओके, एवढं समजावून सांगतोय, नक्की समजून येईल तुम्हाला. इथे बघू शकता जय बजरंग गणेश मंडळ. ओके, त्याच्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव. नंतर आपण इथे सेम इथे जेवढं म्हणजे जे रक्कम देतील तीच रक्कम इथे लिहायची. ओके, असं आपण हा बॉक्स केलेला आहे. त्या बॉक्समध्ये आपण सर्व जे टायपिंग करणार आहे ते सर्व इथे आपण आता जसं हा जो पोर्शन आहे हा पोर्शन डायरेक्ट असणार आहे. या जो मागचा बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतोय तो बॅकग्राऊंड नसणार आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता मी ऑन करतोय. ऑन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसेल. ओके, बघू शकता सेम पोर्शन आपण इकडे ॲड केलेला दिसत असेल जय बजरंग गणेश मंडळ. ओके, संभाजीनगर पुणे सार्वजनिक गणेशोत्सव. पावती नंबर जो इकडे असेल तोच इकडे असेल, लक्षात ठेवा. दिनांक सेम. श्रीवत्सव आपण जे नाव येतील या साईडला ती नावं लिहायची आहेत. यांकडून अक्षर रुपये जेवढे भेटतील ते इथे लिहून खाली स्वाक्षरी व धन्यवाद. ओके, सर्व तर भावना अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटू भावना पुढल्या व्हिडिओमध्ये. भावना तिसरा पासवर्ड आहे भावना असणार आहे 40. तर भावना तुम्हाला आजचा जो पावती बुक निमित्त आपण काय PST फाईल घेऊन आले त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आवर्जून समजला असेल. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.